उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनो, भगिनींनो, आमचे सर्व सहकारी ज्यांची नावं आमचे मित्र विजयराव वडेट्टीवार दिले आहेत, ते सर्व आमच्या विरोधी पक्षाचे सगळे नेते इथे आहेतच. आम्ही का जात नाही चहा पाण्याला, त्या संदर्भामध्ये विजयरावांनी अतिशय खुलाशेवर अशा पद्धतीचं आपल्या सर्वांच्या समोर विवेचन केलेलं आहे. आम्हाला जे राज्याचे प्रमुख म्हणून आणि सभागृह नेते म्हणून ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहा पाण्याला आम्हाला या म्हणून पत्र काय पाठवलंय की भास्कर भाऊराव जाधव आमदार पुढे काय केलंय की आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेला खूप मोठी गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. आता ते कुठल्या अधिकारात पत्र पाठवतात, ते कोणत्या कॅपॅसिटीमध्ये आम्हाला पत्र पाठवतात, तर ते राज्याचे प्रमुख म्हणून ते आम्हाला पत्र पाठवतात. मग तशाच पद्धतीनं विरोधी पक्षाचा प्रमुख कोण आहे? दोन्ही सभागृहाला विरोधी पक्ष नेता नाही आणि आम्ही विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेत्यांना आम्ही चहा पाण्याला बोलवलंय म्हणून सांगायचं आणि विरोधी पक्ष नेता ही दोन्ही पदं खाली ठेवायची, मोकळी ठेवायची. पर्यायानं ही पदं ही शासन निर्मित नाही, ही पदं फक्त परंपरेनं पुढे आलेली नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे त्या घटनेमध्ये विरोधी पक्षनेता कोण असावा, विरोधी पक्षनेता असलाच पाहिजे, त्याची निवडीची पद्धत ही विधिमंडळ नियमामध्ये सुद्धा आहे, घटनेमध्ये सुद्धा आहे, प्रथा परंपरेमध्ये सुद्धा आहे. आज सगळ्यात काय सांगितलं जायचं की एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य असल्याशिवाय विरोधी पक्ष नेता पद निवडता येत नाही. परंतु ते साफ खोटं आहे याचे सगळे पुरावे आम्ही विधिमंडळाला दिले, सचिवांना दिले, अध्यक्षांना दिले आणि त्यांच्याकडून आम्ही लेखी पत्र मागून घेतलं की विरोधी पक्षनेता निवडीचे नियम आणि कायदेशीर तरतूद काय आहे आम्हाला हे लिखित स्वरूपामध्ये द्या. ते आम्हाला मागचे सगळे रेफरन्सेस सांगायला लागले. ते म्हटलं आमच्याकडे सगळे जाईल, आम्हाला कायदेशीर तरतूद काय आहे ती सांगा, लिखित स्वरूपामध्ये नियमामध्ये तरतूद काय आहे ती सांगा. आणि शेवटी सचिवांना, प्रधान सचिवांना पत्र द्यावं लागलं की अशा पद्धतीनं कुठेही सदस्य संख्येची अट विरोधी पक्षनेता निवडी करता नाही, तर ज्या पक्षाचे सदस्य जास्त त्या पक्षाच्या वतीनं, त्या पक्षप्रमुखांच्या वतीनं जे विरोधी पक्ष नेते पदाकरता नाव येईल त्याच्या नावाची घोषणा अध्यक्षांनी करायची. अशा पद्धतीचं त्यांनी उत्तर आम्हाला दिलं. आज सभागृहातली परिस्थिती काय आहे? विधिमंडळातली, केवळ विधानसभेतली नाही, तर विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही विरोधी पक्ष नेतेपद खाली आहेत, दोन्ही. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या इतिहासामधली 1936 साली स्थापन झालेल्या विधिमंडळापासूनची आज तागायत ही पहिला असा प्रसंग निर्माण झालाय. परवा हा बीएससीच्या मीटिंगमध्ये आम्ही विषय घेतला की दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपद ही पदं खाली आहे, या संदर्भामध्ये तुम्ही कार्यक्रम पत्रिकेमध्ये याची नोंद करा असं आम्ही त्यांना सांगितलं. परंतु सरकार हे इतकं मुजोर झाले, सरकार हे एवढं बेमुरवतखोर झाले, याचं कारण असं आहे की त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाशवी बहुमत आहे. आम्ही त्यांना हेही सांगितलं, अरे तुमच्याकडे जर एवढं पाशवी बहुमत आहे आणि संख्येनं जर आम्ही कमी आहोत तर तुम्हाला आमची निवड करायला काहीच हरकत नाही विरोधी पक्ष नेत्यांची, कारण तुमच्याकडे संख्याबळ मोठ्या प्रमाणात आहे. परंतु सरकार घाबरू नये, सरकार भिवू नये. सरकारला हे माहित आहे की पलीकडे संख्याबळ जरी कमी असलं आणि आमच्याकडे संख्याबळ जास्त असलं तरी सुद्धा सरकारी पक्षाची पापं मोठी आहेत, सरकारी पक्षाचा भ्रष्टाचार मोठा आहे, सरकारी पक्षामध्ये एक वाक्यता नाहीये, सरकारमध्ये जवळजवळ सगळेच मंत्री त्यांच्या खात्याचे कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत आणि वारे माप फक्त आणि फक्त पैसा कमवणं, राज्याची तिजोरी लुटून, राज्याच्या तिजोरीतून लोकांना पैसे देऊन मतं विकत घेणं हा एक कलमी कार्यक्रम आपण करतोय आणि तिन्ही पक्ष मिळून
सगळ्यात जास्त भ्रष्टाचार करण्यामध्ये एक नंबर कोणाचा लागेल? या चढाओढीमध्ये सरकार असल्यामुळं, आणि मी हे म्हणतो म्हणून नाही, तर नुकतीच नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. सरकारी पक्षातले, सत्ताधारी पक्षातलेच आमदार आणि नेते एकमेकावर कसे आरोप करत होते, एकमेकाचे चोरीचे पैसे, ते पैसे कशा पद्धतीनं शूटिंग करून अख्ख्या देशाला दाखवत होते, हे तुम्ही स्वतः बघितलं, तुमच्यासारख्या लोकांनी सुद्धा बघितलं. त्यामुळं आम्ही संख्येनं कमी असलो तरी पाप ह्यांची एवढी मोठी आहे, भ्रष्टाचार यांचा एवढा मोठा आहे की जो भ्रष्टाचारामध्ये सुप्रीम कोर्टाला सुद्धा हस्तक्षेप करावा लागला. सुप्रीम कोर्टाला सुद्धा यांनी दिलेल्या वर्क ऑर्डर कॅन्सल कराव्या लागल्या आणि त्यामध्ये 3-4 कोटी रुपये एका कामाच्या टेंडरमध्ये डिफरन्स निघाला. यातून यांचा भ्रष्टाचार किती मोठा आहे. आणि तो जर घटनात्मक दृष्ट्या विरोधी पक्ष नेतेपदे घटनात्मक दृष्ट्या पद आहे. काय रे, बॅटरी डाऊन झाली की काय? माझा आवाज येतोय का? नाही, त्याची बॅटरी डाऊन झाली. आणि म्हणून विरोधी पक्ष नेतेपद हे घटनात्मक पद आहे. आणि ते जर घटनात्मक पद आपण जर त्या ठिकाणी त्याची नेमणूक केली तर आपली अनेक पाप ती बाहेर येतील आणि ती येऊ नये. आज 2 उपमुख्यमंत्री आहेत. घटनेमध्ये कुठेही उपमुख्यमंत्री नेमण्याची तरतूद नाही, कायद्यामध्ये नाही, नियमामध्ये नाही. जे कॅबिनेट मंत्री असतात त्या मंत्र्यांना जो दर्जा असतो त्याच्या पलीकडे उपमुख्यमंत्र्यांना काहीही विशेष अधिकार आणि दर्जा नाही. परंतु यांची स्वतःची राजकीय व्यवस्था होण्याकरता म्हणून यांनी ती पद मात्र नेमली, पण विरोधी पक्ष नेतेपद नेमायचं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीच्या लोकशाही न मानणाऱ्या सरकारबरोबर, संविधानाचा ठायी अपमान करणाऱ्या सरकारबरोबर, कुठल्याही प्रकारची लोकशाहीची मूल्य न पाळणाऱ्या सरकारबरोबर आम्ही चहापानाला का जावं? कशा करता जावं? चहापानाला जाण्याचा अर्थ असा आहे की विरोधी पक्ष नेत्यांची काही म्हणणी असतात ती सत्ताधारी पक्षानं ऐकून घ्यावी लागतात. विरोधी पक्षाचे काही प्रस्ताव असतात जे लोकहिताचे असतात, जनहिताचे असतात, लोकांचे असतात, शेतकऱ्यांचे असतात. त्याच्यावर आमच्याशी चर्चा करावी आणि चर्चा करून त्यातले कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकतो आणि कुठले मुद्दे आम्ही सोडवू शकत नाही, या संदर्भामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांनी एकत्रितपणे दिलखुलासपणे चर्चा केली पाहिजे आणि अधिवेशनाला सामोरं गेलं पाहिजे. परंतु यांच्याकडे चर्चा करण्याचं सौजन्य नाही. यांच्याकडे विरोधी पक्षाबद्दल त्याचा मान सन्मान राखण्याची सभ्यताच नाही, कारण यांचा लोकशाहीवर विश्वासच नाही. अशा लोकांबरोबर चहापानाला जायचं म्हणजे काय करायचं? आम्ही हातात चहा घ्यायचा, त्यांनी हातात चहा घ्यायचा आणि आमचे फक्त फोटो काढून आम्हीच कसे यांना मिळालेलो आहोत, आम्ही कसे यांच्याबरोबर आहोत, अशा पद्धतीनं आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन आम्हाला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याची मोहीम म्हणजे चहापान, असा सत्ताधारी पक्षाचा समज आहे. परंतु आम्हाला तो समज नाही. तर आम्हाला सरकारबरोबर जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत. हे विदर्भामध्ये अधिवेशन आहे, विदर्भाचे प्रश्न प्रामुख्याने घेतले पाहिजेत, विदर्भाला प्रामुख्याने न्याय दिला पाहिजे, हा आमचा आग्रह असणार आहे. तो आग्रह त्यांना ऐकायला वेळच नाहीये, त्यांच्याकडे त्यांना त्याची आवश्यकताच वाटत नाहीये, कारण पाचवी बहुमत भयंकर असल्यामुळे प्रकारची अडचण नाही. आम्ही सांगितलं की यंदा पाऊस पडला, कापूसवाला शेतकरी असेल, शेतकरी असेल, तो शेतकरी असेल, मच्छीमार बांधव असेल, सगळं कोसळून पडलंय. आणि तुम्ही मंत्रिमंडळामध्ये 300 कोटीचं काहीतरी पॅकेज जाहीर केलं. आमचा आग्रह हा होता की हे या पॅकेज बद्दल फ्लोअरवर चर्चा झाली पाहिजे. फ्लोअरवर चर्चा होणं त्या ठिकाणी आश्वासन हे सरकारला बंधनकारक नसते. आणि म्हणून सरकारला हे चर्चाच नको आहे. सरकारला हे चर्चाच नको आहे. लोकांना फक्त आणि फक्त फसवायचं. उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कोरोनाच्या काही योजना बंद झाल्या म्हणून हे बंदी सरकार म्हणून सांगत होते.
सरकार सांगत होते, स्थगिती सरकार सांगत होते. आताच माझे सहकारी विजय वडेट्टीवार यांनी 50 योजना वाचून दाखवल्या. 50 योजना 8 महिने लोकांना त्याचं अनुदान मिळालेलं नाही. आणि मग आता हे स्थगिती सरकार आहे तर काय सरकार? प्रत्येक योजनेला तुम्ही या ठिकाणी स्थगिती दिली. आज तुम्हाला मी सांगतो, पूर्वी चर्चा की पूर्ण महाराष्ट्र हा विदर्भावर अन्याय करतोय, विदर्भाचा बॅकलॉग वाढवतोय, विदर्भाला न्याय दिला पाहिजे अशी चर्चा व्हायची. पण आज यांनी अर्ध राज्य विकलांग केले. अर्ध राज्य 2022 साली उद्धव साहेबांची शिवसेना फोडून यांचं सरकार आलं, त्या दिवसापासून जे लोक म्हणून आम्ही विरोधी पक्षामध्ये राहिलो, मग कोण काँग्रेसचे राहिले असतील, राष्ट्रवादीचे राहिले, आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे राहिलो. आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचा निधी नाही, 1 रुपयाचा निधी नाही. आणि यांच्या मात्र आमदारांना प्रत्येक ठिकाणी हजारो कोटी रुपयाचा निधी. लाडक्या बहिणीमुळे ही तिजोरी अशी खडखडाट झालेली नाही. लाडक्या बहिणीमुळे हे राज्य कर्जबाजारी झालेलं नाही, तर प्रत्येक आमदाराच्या, सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक आमदाराच्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपये द्यायचे, त्याला ऍडव्हान्स द्यायचा आणि वापरायचे. ही नवीन प्रॅक्टिस या सरकारमध्ये सुरू आहे आणि सगळ्यांच्या मिळून साक्षीने प्रॅक्टिस सुरू आहे, सगळ्यांच्या साक्षीनं. म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात राहिलेल्या माणसांच्या मतदारसंघाला निधीच द्यायचा नाही आणि ते संपूर्णपणे अर्धा महाराष्ट्र तुम्ही विकलांग करायचा, हे पाप तुम्ही करताय. काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही सुद्धा विरोधी पक्षात जी सभ्यता होती, जी सज्जनता होती, कोण होता, ज्या वेळेला आम्ही विरोधी पक्षात असायचो त्यावेळेला काँग्रेसचे लोक आमच्या विरोधात तक्रार त्यांच्या मंत्र्यांकडे करायचे की हा भास्कर जाऊ तुमच्याकडे इथे येतो, पत्र देतो, निधी घेऊन जातो आणि आपल्या पक्षाच्या विरोधात तिकडे काम करतो. त्यावेळेला काँग्रेसच्या एका मंत्र्याने सांगितलेलं उत्तर आज मी तुम्हाला मुद्दामून सांगतो. त्यांनी असं सांगितलं की भास्कर जाधवला निवडून कुणी दिलंय? जनतेनं दिलेलं आहे, लोकांनी दिलेलं आहे, लोकशाही मार्गाने दिलेलं आहे. ते कामं घेऊन येतात, ती लोकांची कामं घेऊन येतात. आपण त्यांची व्यक्तिगत कामं करत नाही, आपण लोकशाही मानतो. पर्यायानं लोकशाही लोकांनी निवडून दिलेला तो लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून लोकांची पाहिजे. यांच्या काही सभ्यता आहे? यांच्या सभ्यता नाही. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मंजूर केलेली कामं, बजेटच्या व्हाईट बुक मध्ये मंजूर झालेली कामं की ज्यांना कोणालाही रद्द करता येत नाही, यांनी सगळी कामं आमच्या कामांना स्टे दिला. आम्हाला हायकोर्टापर्यंत जावं लागलं आणि तो स्टे उठवावा लागला. आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीला आमच्या संघातली कामं पूर्ण व्हावीत म्हणून ज्याला बजेट प्लेट म्हणतात, ती बजेट प्लेट राईट टाइम आम्ही आणून इथं आम्ही अर्थ खात्यापर्यंत पोहोचवतो, नियोजन खात्यापर्यंत पोहोचवतो, प्लॅनिंग डिपार्टमेंट पर्यंत पोहोचवतो. गेल्या 2.5-3 वर्षामध्ये 6-7-8 अधिवेशन झाली. आमच्या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचं सुद्धा काम यांनी मंजूर केलं नाही, 1 रुपयाचं सुद्धा काम मंजूर केलं नाही. डीपीसीचा फंड सुद्धा यांनी यांच्या चेले सपाट्यानं वाटवण्याचा सपाटा लावलेला आहे. अशा माणसांबरोबर आम्ही चहा प्यायला जायचं की ज्यांना लोकशाही मान्य नाही, ज्यांनी लोकशाहीची मूल्य उद्ध्वस्त केलेली आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही चहा पत्र मात्र लिहायचं की ह्या विधिमंडळाला खूप मोठी गौरवशाली परंपरा आहे. पण या विधिमंडळाला गौरवशाली परंपरा तुमच्या कार्यकाळाच्या पूर्वी होती. तुमच्या कार्यकालामध्ये या गौरवशाली परंपरेला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सगळं गाळबोट लागतंय. तुम्ही सगळे बघताय. सभागृहामध्ये आम्ही जात असताना सभागृहामध्ये आज सगळ्यात जास्त भर कशावर पडतो? लक्षवेधी लावण्यामध्ये. नियम नंबर 8 विधानसभा अधिनियम 8 काय सांगतो? तो सांगतो एका दिवसाला 3 लक्षवेधीच्या वरती लक्षवेधी घ्यायच्या नाही, फार फार तर शेवटच्या दिवशी 4 लक्षवेधी घ्यायची, हा नियम सांगतो. आणि ह्या लक्षवेधीचं डेफिनेशन सुद्धा तुमच्यासारख्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे की ज्याच्यावर आम्ही अनेक वेळा बीएससी मध्ये बोललो, ज्याच्यावर आम्ही सभागृहामध्ये सुद्धा बोललो, ज्याच्यावर मुख्यमंत्री सुद्धा सांगितलं की हे चुकीचं आहे. आम्ही लक्षवेधी मांडत असताना ती डेफिनेशन मध्ये असताना आमच्या लागत नाहीत. 2 वर्षाच्या, 4 वर्षाच्या, 8 वर्षाच्या, 10 वर्षापूर्वीच्या आणि जास्तीत जास्त बिल्डरच्या लक्षवेधी लागतात. आणि तुम्ही बघितलं असाल की मुख्य कामकाज करायला नेहमी संध्याकाळी 5 ते 6 वाजतात. शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी विवरण सांगत असताना
पूर्ण वेळ किती कामकाज चाललं, याचा अर्थ विरोधी पक्षाने आम्ही 1 मिनिट सुद्धा कामकाजाचा वाया घालवत नाही. पण रितसर जे काम करायचं आहे त्या कामामध्ये सरकारला इंटरेस्ट नाही. संपूर्ण सरकार या अध्यक्षांच्यावर कामकाज सोडतं आणि सरकार जसं काय पडणारच आहे. अध्यक्षांना सगळी काळजी आहे. मला माहित आहे मी काय बोलतोय ते. अध्यक्षांनाच ही सगळी काळजी असल्यासारखं आम्ही काही बोलायला गेलो, कळलं. अरे बाबा, तुम्ही अंतर्ज्ञानी आहात, आम्ही अंतर्ज्ञानी नाहीये ना. तुम्ही मला एक असं दाखवा मंत्री की फक्त देवेंद्र फडणवीसांनी प्रस्तावाला उत्तर दिल्याच्या ऐवजी कुठल्या मंत्र्यानं गेल्या 400 अधिवेशनमध्ये उत्तर दिलं. एक मंत्री दाखवा. विस्तार न झालं, प्रश्नोत्तर झाली, असं एक नाही. अधिवेशन कशाला म्हणतात? अधिवेशन या अशा गोष्टीने अधिवेशन म्हणतात की जे सभागृहाची ज्या ठिकाणी ज्याला दुय्यम स्थान आहे ज्या कामकाजाला, ते काम प्रथम. मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा ठराव असतो आणि गुरुवारी विरोधी पक्षाचा असतो. मागपासूनची सगळी अधिवेशन काढून बघा तुम्ही, कधीही त्या दिवशी मांडलेला प्रस्ताव पूर्ण झालेला नाही. तो 2-2, 3-3 आठवडे पुढे जातो आणि मग शेवटी क्लब करायचं आणि एकदाच कुणीतरी एकाने उत्तर द्यायचं. हे काही कामकाज चालतं सरकारचं? अशा पद्धतीनं सरकार जर कामकाज चालवत असेल तर त्या सरकारवर आम्ही चहापानाला जायचं? आम्ही कसं जाणार? आणि हे सरकारला आम्ही अनेक वेळा सांगून थांबलो आहोत. आणि म्हणून असे अनेक विषय आहेत की ह्या अधिवेशनातून जनतेच्या पदरात काय पडतंय हे जर शोधायला गेलं तर काही नाही, फक्त यांचा भ्रष्टाचार लपवला जातोय. काय होतंय सभागृहामध्ये? इथे तुम्ही सिनियर पत्रकार आहात, आम्ही इथे बरेच वर्ष तिथे आहोत. एखादी घटना घडली तर त्या वेळेला राज्याचे प्रमुख किंवा गृहमंत्री त्याच्यावर कधीही आपलं उत्तर देत नसत, आपलं मत नोंदवत नसत. आज प्रत्येक घटनेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कुणीही काय चूक केली की त्याला क्लीन चिट देऊन टाकतात. काय झालं त्या डॉक्टर फलटणच्या? त्या डॉक्टर गेल्या, त्यांच्या पक्षाच्या माजी खासदारांचं नाव आल्याबरोबर ह्यांनी सांगून टाकलं की ती क्लीन चिट आहे, त्याचं काही चूक नाही. अक्षरशः आम्ही त्या ठिकाणी पाठराखण करत नाही. पण ज्या वेळेला ती शाळा त्यांच्या जवळच्या मातृसंस्थेची आली त्याबरोबर तुम्ही त्याला गोळी घातली. परवांच्या दिवशी आम्ही त्याचं समर्थन करत नाही. रोहित आर्यला तो फक्त स्टेनगन आणायला गेला, का त्याला जायबंदी केलं नाही? का त्याला पाठीमागून गोळी घातली नाही? त्याला ताब्यात का घेतला नाही? तो वळल्यानंतर त्याच्या छातीत गोळ्या घातल्या त्याला मारून टाकला का? तर सरकार त्याचं होत आणि म्हणून सरकारचं पाप समोर येऊ नये म्हणून तुम्ही जर पुरावे जर नष्ट करायला लागला, कायदा जर तुम्ही हातामध्ये घ्यायला लागला, तक्रारदार पण तुम्हीच, चौकशीदार पण तुम्हीच आणि शिक्षा देणारे न्यायालय पण तुम्हीच. ही लोकशाही आहे. ही लोकशाही. विरोधी पक्षाच्या लोकांना तुम्ही सकाळ संध्याकाळ प्रत्येक गोष्टीत अडकवतायच, खोटे नाटे आरोप तुम्ही करतायच. आपल्या लोकांच्यावर काही तुम्ही गुन्हे दाखल करायला तयार नाही. आणि विरोधी पक्षाचा माणूस बोलला की त्याच्या वेगवेगळ्या चौकशा लावून त्याला नामोहरण करायचं काम चाललेलंच आहे. सकाळ संध्याकाळ तुम्ही विरोधी पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी विकत घ्यायचं काम चाललेलंच आहे. ही लोकशाही नाही. ही लोकशाही नाही. बोलण्यासारखे मुद्दे अनेक आहेत आणि म्हणून या सरकारच्याकडे हे विषय आम्ही संख्येने कमी असलो तरी 1000 वेळा मांडून झाले. सरकार बोलतंय, करतंय. तुम्ही बघितलं असाल चर्चा सुरू झाली की एकच मंत्री कोणतरी बसतो. उत्तर काय येतं चेअरवरून? एक मंत्री आणि कॅबिनेट, तुम्ही कामकाज चालू करा. अरे बाकीचे कुठे गेले? बाकीचे कुठे गेले? वास्तविक जो कोणी चेअरपर्सन असतो त्यांनी हे सगळं सभागृह ऑर्डरमध्ये ठेवायचं असतं. परंतु विरोधी पक्षाच्या कुठल्याच भूमिकेला महत्वच द्यायचं नाही यांनी ठरवलेलं असल्यामुळं आणि आमच्या सहकार्याने या ठिकाणी अनेक विषय मांडले. मी त्या ठिकाणी आता पुन्हा जात नाही. त्या फिगरमध्ये, आकडेवारीमध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली तर आणि तरच त्यामध्ये आम्ही अधिकचा भाग घेऊ शकू. पण हे सरकार संख्येनं जास्त असलं तरी ह्यांची पापं जास्त आहेत, ह्यांचा भ्रष्टाचार मोठा आहे. हे तिघेही एकमेकाला त्या ठिकाणी कट्टू साईज करायला बसलेले असल्यामुळं रोज सकाळ संध्याकाळ दिल्लीला जाणं आणि कोणासमोर तरी त्या ठिकाणी कैफियत मांडणं एवढंच काम या सरकारला शिल्लक असल्यामुळं विरोधी पक्ष संख्येनं कमी असला तरी सुद्धा तो आपल्याला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही. तो आपल्याला काट्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या पापांचा पाडा महाराष्ट्रावर येऊ नये म्हणून ते विरोधी पक्ष नेत्यांच्या निवडी करत नाहीये. आणि म्हणून त्यांनी जे बोलवलं ते व्यक्तिगत आम्हाला बोलवलं. प्रथा ही आहे की विरोधी पक्ष नेत्याच्या माध्यमातून राज्याचे प्रमुख म्हणून जसं तुम्ही बोलवलं तसं विरोधांचा प्रमुख म्हणून विरोधी पक्ष नेता असतो. दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेतेपदी खाली असली त्यामुळं आम्ही याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे. आणि त्याचबरोबर जाऊन कुठलीही चर्चा करण्याची यांच्याकडून अपेक्षा नाही.
फक्त कडेला चहा घेऊन फोटो काढण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. रोज ह्यांचे फोटो वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीमध्ये, प्रत्येक जाहिरातीमध्ये बघून बघून आम्हाला सुद्धा आता किळस आलाय. तो पुन्हा त्यांच्याबरोबर फोटो काढून आम्हाला आमचा फोटो काढून घ्यायचा नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी जात नाही. धन्यवाद. दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेतेपद नाही, कामकाज कसं चालणार हा प्रश्न राम शिंदे यांना विचारला. त्यांनी असं म्हटलेलं आहे, स्वातंत्र्यानंतर सुरू झालेल्या प्रथा आता सुरू असणं अभिप्रेत नाही. तिन्ही पक्षांच्या याच्यावर प्रतिक्रिया तुमची? आमचे भाऊ बोलणार आहेत 2 मिनिटं. मुळामध्ये सदस्य 1985 ते 90 5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये 3 आमदार असलेला पण विरोधी पक्ष नेता झाला, 6 आमदार पण झाल्या. मृणालताई गोरे असतील, दत्ता नारायण पाटील असतील किंवा अन्य बरीचशी मंडळी आहे, किंवा एकच आमदार असलेले रासू गवई सुद्धा विरोधी पक्ष नेते झाले होते वरच्या सभागृहामध्ये. ही महाराष्ट्राची म्हटलं ना की काँग्रेसच्याकडे ही सभ्यता होती, त्यांच्याकडे जो सज्जनता होती, आदर होता. यांना लोकशाही मान्य नाही. आणि त्यातून हे उत्तर जर त्यांनी दिलं असेल, मला माहित नाही, तर त्यातून हे उत्तर निघालं की स्वातंत्र्यापासूनच्या प्रथा परंपरा सुरू ठेवायच्या नाहीत. कारण यांना संविधान नको आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना पण नको आहे, यांना मनुस्मृती पाहिजे. मनुस्मृती, ते मनुस्मृतीच्या विचारातून ही डोक्यातून असली उत्तरं निघतात, एवढंच मी सांगेन. भास्कर शेठ, सरकार तुमचं ऐकत नाही विरोधी पक्ष नेता. ह्याच्यावर तिन्ही विरोधी ह्याच्यावर तिन्ही पक्षांचं पाहिजे. नाही, आता या संदर्भात राम शिंदेजी सभापती महोदयाचे जे काही उत्तर आहे, स्वातंत्र्यानंतरच्या प्रथा परंपरा पुढे चालणं अभिप्रेत नाही, हे खरं म्हणजे लोकशाहीला घातक असं उत्तर आहे. आता त्याचा उल्लेख सन्माननीय भास्कर जाधव साहेबांनी केला. ज्यांना लोकशाही मान्य नाही तशाकडून काय अपेक्षा ठेवणार आम्ही? विरोधी पक्ष नेता संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर जर असं उत्तर येत असेल तर या देशामध्ये किंवा राज्यामध्ये हुकुमशाही प्रवृत्तीनं आता डोक वर काढलाय. हुकुमशाही पद्धतीनं हा देश, हा राज्य पद्धतीनं चालवायचा आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या प्रथा परंपरा घेऊन या राज्याने शिखर गाठलेला आहे, देशाने शिखर गाठलेला आहे. आणि हा देश कायद्यावर चालतो, नियमावर चालतो, संविधानावर चालतो. आणि त्या संविधानालाच परंपरा म्हणून आपण जपून पुढे जातो. पण दुर्दैव म्हणावं लागेल की अशा पद्धतीचं वक्तव्य आलं असेल तर महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवाची बाब आहे, एवढं मी म्हणतो. देशमुख साहेब देतो देशमुख साहेबांना राम शिंदेना फक्त एवढीच आठवण करून द्या की राम शिंदेचं सभापतीपद निवड होण्यापूर्वी 2.5 वर्ष विधान परिषदेला सभापती होता. मग जेव्हा त्यांची निवड व्हायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगायला हवं होतं की मला निवडू नका, आहे तसंच चालू ठेवा.